नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती. आणि साई माय सकाळ म्हणजेच आजपासून तुम्हाला रोज ब्लॉग्स बघायला भेटतील. आणि वर्षाची सुरुवात म्हणजे आपल्या साई पालखीने झालेली आहे. आज आहे 6 जानेवारी 2025. तर आपण दरवर्षीप्रमाणे ह्यावी वर्षी आपण वर्तकनगर इथून जाणार आहे पालखीला. आपलं ह्यावी 8वं वर्ष आहे. तुम्हाला गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स बघितलं असेल आता तुम्ही. यावर्षी आपण पण अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न काय ना काहीतरी नवीन काहीतरी करणारच आहे. आणि सकाळचे आता वाटलेत 8. आता आपण मंदिराची तिथे पोचलेलं तर आहे. जाऊया पटापट बाबांचं दर्शन घेऊया, कारण की अजून आरती बाकी आहे. आता आरती वगैरे करायची आहे. चला भेटूया मंदिरात गेल्यानंतर. बोला ओम साईराम. गणपती बाप्पा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डीला जाऊ दे ही आमची कामना. हे देवा गजवदना गौरी नंदना. पालखी सुखरूप शिर्डीला जाऊ दे ही आमची कामना. ओम साईराम माऊली. आणि आपण आता जस्ट माजिवड्याला पोहोचलेलो आहे. यावर्षी आपल्याला खूप लेटच झालेलं आहे, कारण की आपण दरवेळी इथे 9, 9:30ला 9:15ला पोहोचतो. तर यावेळी 9:40 झालेत आपल्याला इथे. आणि पालखी तर मागे आपल्या निशाण पहिलं पुढे आहे. तुम्ही निशाण दाखवतो तुम्हाला. हे पुढे निशाण आहे आपल्या. आता आपला नाश्त्याचा स्पॉट म्हणजे इकडे मानकोली नाक्याला आपली इथे नाश्त्याचा स्पॉट आहे. काय आणखी आपला दुपारचा हॉल्ट आहे, जेवणाचं आहे. मानकोली नाक्याला आपण राईट साईडलाच थांबतो. त्यावेळी आपण चाललेलो आता 1 तास 1.5 तास लागेल तिकडे पोहोचायला. तर नक्कीच प्रत्येकाने कमेंट तर नक्कीच करा ओम साईराम अशी, कारण की दिवसाचा पालखीचा पहिला ब्लॉग आहे आज. तर निघूया थोडं चालूया. आणि आता पालखी पण मागेच आहे, थोड्या वेळाने मागे पण जायचं आपल्याला, कारण की पालखीसोबतच जायचं. यावर्षी विचार केला आहे की जेवढी सेवा आपल्याकडनं करता येईल तेवढी आपण करायची आहे. व्हिडिओ तर तुम्हाला रोज बघायला भेटेलच, कारण की रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न मी करणार आहे. चला मग भेटूया आपण मानकोली गेल्यानंतरच. बोला ओम साईराम भावांनो. तुम्ही जर आपल्या ठाण्यापासून जर पालखी येत असेल किंवा मुंबईपासून पालखी येत असेल तर आरामात या, कारण की पुन्हा रस्त्याची कामं वगैरे चालू आहेत. तर गाड्या सगळ्या बघात. आणि आता आपण पोचलेलो आहे खारेगाव टोल नाक्याची इथे. तर ऊन तर तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. ऊन आणि सकाळी थंडी इथे चालूच असणार आहे, कारण की 7 दिवस ही गोष्ट आपल्याला रोज भेटणार आहे. सकाळचं थंडी आणि दुपारचं ऊन ही गोष्ट आपल्याला रोज भेटणार आहे. तुम्ही बघू शकता की रस्ता खूप छोटा आहे, कारण की सगळ्या साईडला काम चालू आहेत. तर पदयात्रांनी कृपया करून हळू चालावे. आणि जेवढे पण आपले यूट्यूबमधले फॅमिली मेंबर असतील जे ह्या रोडनी ट्रॅव्हलिंग करत असतील रोज, त्यांनी पण कार किंवा बाईक हळू चालावे, कारण की आपली पदयात्रेची सुरुवात झालेली आहे नवीन वर्षापासूनच. तर भेटूया आता आपण डायरेक्ट मानकोलीला नाश्त्याच्या हॉलला गेलो. साईनाथ भावांनो, आता आपण पोचलेलो मानकोली नाक्याला. आणि नाश्त्याच्या हॉलची आपण पोचलेले 11:30 वाजलेले आहेत. आणि मानकोलीची नाक्याची इथून आपलं जेवणाचा हॉल जास्त लांब नाही, 2 किलोमीटरच आहे. तर ह्या पुढे सगळे थांबलेलेच आहेत, कारण की मागून पालखी वगैरे येते. तर आपण आता नाश्त्याच्या हॉलची इथे पोचतो आहे. ऑलमोस्ट पोचलेलंच आहे, कारण की आतमध्ये फक्त राईट मारायचं आहे. त्यानंतर थोडा इकडे चहा वगैरे असेल किंवा ज्यूस वगैरे असेल तो घ्यायचा. आणि आपण पुढे नंतर जेवणाच्या हॉलला जाणार आहे. चला मग आता एक हॉलवरतीच भेटूया. दुपारचे वाजले 11:30. चला मग बोला जय साईनाथ. आता आपण नाश्त्याच्या हॉलला पोहोचलेलो आणि आपल्याला भेटायला गुड्डू. यावर्षी गुड्डू मिसिंग आहे आपल्याला. यावर्षी गुड्डू येत नाही. आणि आपले आता आपण नाश्त्याच्या हॉलला पोहोचलेलो आहे. ते सगळ्यांनी नाश्ता वगैरे करतायत आणि ते पालखी आपली थांबलेली आहे. आता आपण थोडं वेळ थांबणार आहे, 10-15 मिनटं. त्यानंतर आपण जेवणाच्या हॉलला जाणार आहे. जेवणाच्या हॉलतून एक नायलामध्ये 2 किलोमीटर असेल. तर जेवणाच्या हॉलला आपण नक्कीच भेटूया एकदा पुन्हा एकदा. आता पालखीचे ते सगळे आरती वगैरे चालू आहे. ते सगळे विकी नाश्ता करायला बसले, गगन वगैरे बसले आहेत, सगळे बसलेले आहेत.
चला मग आता आपण पण दर्शन घेऊया आणि थोडा आपण नाश्ता करू आणि पुढे नाश्त्याच्या जेवणाच्या हॉलला पुढे जाऊन भेटूया आपण. ओम साई. जय साईद भावांनो. आता परत एकदा निघालेलो आपण जेवणाच्या हॉलला जाण्यासाठी. तर नाश्त्याच्या हॉलला आपण ऑलमोस्ट 10 मिनिटच थांबलो होतो कारण की नाश्त्याच्या हॉलला आपण ह्यावेळी लेट झाले जरासं. तर जेवणाच्या हॉलला तर निघाले. पालखी मागे आहे, पहिलं नेशन पुढे गेलेलं आहे आणि आपली पालखीची गाडी आहे. आता जाऊया पटापट जेवणाच्या हॉलला. गेल्या वर्षी जेवणाचा हॉल थोडा चेंज झालेला आहे यावेळी. गेल्या वर्षी तो नाही आहे कदाचित. अजून आयडिया काहीच नाही आपल्याला. पुढे समजेलच तुम्हाला ते नक्कीच अपडेट पण देईन मी. दरवर्षी आपलं आर्वी डाब्याची असतं. यावर्षी आपलं थोडं स्पॉट चेंज आहे. जाऊया पटापट कारण की जास्त लांब पण नाही आहे तर पोचू पटापट. जेवणाला काय आहे, जेवण झाल्यानंतर भजन पण आहे, आरती पण आहे. कपडे वगैरे चेंज करायचे कारण की आपण दाबोडीचा टी शर्ट घालणार आहे यावेळी. तुम्हाला दाखवेन की ह्यावर्षी दाबोडीचा टी शर्ट कसं काय असेल ते. चला मग आता जाऊया. आणि ह्या ट्रॅफिकला, ह्या रोडला अख्खी ट्रॅफिक असते. तर आता पटापट जाऊया आपल्या जेवणाच्या हॉलला. माऊली जेवायला बसलेलो आहे आत्ताच जस्ट. भातडाळ आणि छोलेची भाजी आहे. जास्त जेवत नाही कारण की दुपारी ऊन जाम झालेलं आहे त्यामुळे जास्त भूक नाही. थोडं जेवण आराम करायचा आपल्याला. चला बघा आता जेवण घ्या पटापट. जय साईनाथ भावांनो. जेवण वगैरे आलेलो आहे आत्ता जस्ट. आणि आत्ता आहे थोडा आरामाची टाईम झालेला आहे कारण की 1-1.25 तास आपल्याकडे आहे आराम करण्यासाठी. कारण की तो संध्याकाळचा जो स्पॉट आहे तो पाईपलाईन रोड आहे आणि तिकडे भाई तो रस्ता संपतच नाही बाबा. अजिबात संपत नाही. रस्त्याला संध्याकाळी काळोख बघायला लागेल. रस्त्याला भाई फुल फाटून चालत होऊन जाते. त्यामुळे आता भाई थोडा आराम करतो कारण की जेवण झाले. आता थोडा आराम करतो आणि नंतर मग थोड्या परत भेटतो मी. कारण की आराम केला नाही तर संध्याकाळच्या स्पॉटला खूप त्रास होईल. जेवायला काय होतं त्याला? जेवायला दाखवलं ना मी मगाशी. डाळ भात असते, छोलेची भाजी आहे, कडकमध्ये जा जेवण आपण लोणचं आहे. तिला थोडा आता आराम करतो. पनीरची पण आहे. पनीरची मी नाही खाल्ली. पनीर छोले आराम करूया, थोड्या भेटूया. जय साईनाथ भावांना. आता आपण निघालो दुपारच्या हॉलवरून आणि आता आपल्याला तो एक स्पॉट लागणार. त्या स्पॉटला जायला आपली फुल फाटते कारण की त्या दोन्ही लेन्थला पाईपलाईन आहे. फुल टेन्शनवाला काम आहे आणि नाही म्हणता 1000 एक पाईप असते क्रॉस करावं लागतं. तर आपण आता निघालो. 3:30 वाजले आता. तर ऑलमोस्ट 2.5 तास कंटिन्यू चाललो तर आपण त्या हॉलला पोहोचू शकतो. आणि गेल्या वर्षी पण आपल्या त्या पाईपलाईनला कुज्जू एकत्र होतो आम्ही. तर या वर्षी कुज्जू आहे, गगन पण आहे, साई माऊली आहे एकत्र. तर हे माऊली डायरेक्ट स्पीकर घेतलाय भाई 1 साईड मध्ये. साईराम. बाबू माऊली, आपल्या बाबू माऊलींची पाण्याची सेवा. पालखीवाल्यांसाठी बाबू माऊली पाणी वाटतायत. जय साईनाथ भावांनो. आता आपण 324 पाईपलाईनची ते पोहोचलोय. अजून एवढ्या पाईपलाईन्स क्रॉस करायच्या आपल्याला. कंटिन्यूस म्हणजे थांबलो पण नाही जरा. एक मिनटं पण बसलो नाही असं कुठे. कंटिन्यू चालतोय. 5:30 वाजलेले आता. तर कधी पोचतो आपण स्पॉटला ते माहीत नाही कारण की ह्याच्यानंतर थोडाफार राईट साईडला आपला हॉल्ट आहे नाश्त्याचा. तर आतापर्यंत कंडिशन तर ओके आहे. पालखीच्या जवळच आहे आपण कारण की पालखी पुढेच आहे. तर पालखीच्या जवळच आहे आपण. आता कंटिन्यूस पालखीसोबत होतो. जास्त व्हिडिओ नाही काढले त्यामुळे थकायला तर झालेलं आहे कारण की ऊन होतं एवढ्या टाईमपासून. आता ही सावली झाली आहे तर तो बरं वाटतं आता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला आता पुढचा प्रवास आपण चालू ठेवतो. आता पहिल्या आयुष्याची पाईपलाईन संपली पाहिजे. पहिल्या आयुष्याची पाईपलाईन संपली पाहिजे असं आमच्या आयुष्याची पाईपलाईन आहे पहिल्या दिवसाची. कारण की संपत नाही. संपत नाही.
आजूबाजूला दोघी साईडला काही दिसत नाही, फक्त पाईप आणि पाईप. कारण की दोन्ही साईडला पाईपलाईनच आहेत, जास्त गाड्या बिड्या येत नाही येत, तर ती गोष्ट खूप ट्रिप होते. कारण की असं वाटते संपणार कधी असं होते. त्यामुळे तिचं नाव ठेवलं आहे आयुष्याची पाईपलाईन. ह्या पाईपलाईनचं नाव ठेवलं आयुष्याची पाईपलाईन. चला आता फटाफट जाऊया, जसं पोचू तसं आपण तुम्हाला अपडेट देऊच. बोला जय साईनाथ. जय साई. भाई तुम्ही रस्ता बघू शकता की किती डेंजरस रस्ता आहे पाईपलाईनचा आपला. आणि जे विदाऊट चप्पलवाले आहेत त्यांची तर हालतच डेंजर आहे. आपण तरी चप्पल घातलेली आहे, आपला मित्र गगन आणि ते पण विदाऊट चप्पल चालत आहेत. तर विदाऊट चप्पल चालणाऱ्या लोकांची खूप डेंजर हालत आहे या रस्त्याची. आपला पाईपलाईन रोड आहे. जय साईनाथ भावांनो. आता आपण पोहोचलोय नाश्त्याच्या हॉलला आणि आता आरतीची तयारी आणि कीर्तन पण चालू आहे. आता कीर्तन चालू आहे, आपण जाऊ तो कीर्तनाची इथे. आणि ज्या कीर्तन झाल्यानंतर आरती येऊ, आरतीनंतर नाश्ता करू आपण. त्यानंतर आरतीच्या हॉलला पण आपण निघणार आहे. तर ह्यावेळी आपल्याला भरपूरच लेट झालेला आहे. दरवेळी आपण अंधार व्हायच्या आधीच पोचतो, तर यावेळी आपण प्रॉपरली अंधार आलेला आहे. तर जाऊया आता आतमध्ये कीर्तनाची, इथून थोडीफार व्हिडिओ वगैरे काढूया. त्यानंतर डायरेक्ट आरतीला बसायचं आहे. चला जय साईनाथ. साईमाई संध्याकाळ मित्रांनो. आता आपण नाश्त्याच्या हॉलवरनं जस्ट निघालेलो आहे. मग नाश्त्याच्या हॉलवर दाखवलंच की आरती झाली बाबांची सायंकाळची. नाश्ता वगैरे केला आहे. मी आता निघालो आहे पडघा टोल नाक्याची. पुढे आपलं 2-3 किलोमीटर आहे आरतीच्या हॉल डे आपल्या इकडे. आज भजन पण असणार आहे. आपल्या राबोडीतलं भजन आहे आज. तिथे आपले राबोडीतले मित्र सगळे येतीलच. आता 7:30 पावणे 8 झालेले. 9-1 किलोमीटर समथिंग हा स्पॉट आहे. तर 2-1 तास 2-2.5 तास लागते पण ते चालण्यावरती. त्याच्यानंतर पुढे गेलेलं आहे, पालखी मागे अजून आपल्या. समथिंग 10 वाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू आपण लवकरात लवकर. की जेवायचं आहे, जेवल्यानंतर भजनाला बसायचं आहे, ब्लॉग एडिट करायचं आहे. कारण की हा ब्लॉग तुमच्यापर्यंत उद्या सकाळी पोहोचवायचा प्रयत्न नक्की करेन मी. तर डायरेक्ट उद्या आपण पुढे गेल्यानंतर. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो. आता आपण पोहोचलोय पडघा टोल नाक्याची इथे. आणि टोल नाक्यावरून ऑलमोस्ट 1 किलोमीटर पडघायचं. 1 किलोमीटर. हां पावणे 10 वाजलेत बाई. सकाळ आपण निघालो आहे संध्याकाळी आपण निघालो आहे पावणे 8 वाजता. तर आता 10 वाजत झाले. कंटिन्यू सव्वा 2 तास चालतोय. अजून 15 मिनटं ते लागतीलच पोचायला. आता भजन पण आहे आपल्या राबोडीतल्या माऊलींचं. आणि आता भजन केल्यानंतर जेवायचं पण आहे, जेवून आराम पण करायचं. सकाळी लवकर उठायचं आहे, आपली पालखी लवकर निघते. ओके. आणि माऊली आपले ब्लॉगसोबत शॉर्ट्स व्हिडिओ पण येणार आहेत. तुमचं भरभरून प्रेम तिथेही दाखवा. लाईक कमेंट नक्की करा, विसरू नका. आणि त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तुमच्या मित्रांनी त्यांनाही सांगा की सबस्क्राईब करा. जय साईनाथ. जय साई भावांनो. आता आपण हॉलवर पोहोचलेलो आहे आणि रात्री 10:30 वाजलेले आहेत. आता थोडं फ्रेश वगैरे होऊया. थोड्या भजनासाठी जाणार आहे आपण आणि नंतर जेवायला पण जाणार आहे. त्याला आता फ्रेश होऊया. 10:30 वाजलेले आहेत. तर कधी जेवायचं आणि कधी झोपायचं अशी गोष्ट आलेली आहे डोक्यात. तर मला फ्रेश तर होऊया, त्यानंतर भेटतो तुम्हाला. जय साईनाथ.
आज जेवायला आहे भाकरी आणि पिठलं आणि राईस आहे. मस्तपैकी जेवून घेऊया आता. जय साहेब भावांनो, रात्रीचे आता वाजले 12:30 आणि आता आपण झोपतोय. भजन सगळं संपलेलं आहे. जेवलो वगैरे मस्तपैकी. आता आपण झोपायच्या तयारीमध्ये झालेलो आहे. आणि विकी माऊली काय हे तुमचं? साईराम थंडीची सोय या. आम्ही झोपतोय, तुम्ही येता का झोपायला? ठीक आहे, साईराम झोपले तिथे. तुम्ही पण झोपतो. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा विसरू नका, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा. प्रत्येकाने कमेंटमध्ये लिहा ओम साईराम. नवीन उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय साईराम.